हाय, हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज घर साफ करायला घेतलं आणि घर साफ करायचं म्हटलं की घरातल्या नको असणाऱ्या वस्तू अलगदच आपण बाहेर काढतो. पण आपण आपल्या मनातल्या काही वस्तू बाहेर काढतो का? ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण बाहेर काढतो का? नाही. ज्या भविष्यकाळासाठी घातक आहेत, ज्या घटना भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या आहेत आणि त्याच्या आठवणी कटू आहेत, त्या कुठेतरी आपण साठवून ठेवतो. खरं तर ह्या आठवणी साठवून ठेवण्याची काहीच गरज नसते. आपण त्या पुसूनही टाकू शकतो आणि पुढं आयुष्य जगू शकतो. आता या कुंड्यांचंच बघा ना, या कुंड्यांच्यावरती इतकी धूळ पडलेली आहे, त्यांचं खरं सौंदर्य त्या धुळीनं झाकून गेलेलं आहे. हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी ह्याला फक्त स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यांना नवी चकाकी दिली. खूप छान पहिल्यासारख्या त्या नव्या टवटवीत झाल्या. माणसाच्या मनाचंही तसंच असतं. आपण जर जुन्या कटू आठवणी, जे नको असलेली गोष्टी जर स्वच्छ पुसून नवी कोरी पाटी जर मनाची केली, तर कदाचित आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं आणि काय पुण्य केलं की घर बसल्या मिळतं, या उक्तीचा खरा अर्थ समजला असता. सुखी माणसाचा सदरा खरंच जगात आहे का? समोरचा हसऱ्या चेहऱ्यानं ज्यावेळी आपल्याला भेटतो तर खराच तो तसा आहे का? त्या चेहऱ्याच्या पाठीमागं कितीतरी दुःख असतात, पण काही माणसांना ती लकब असते. आपलं दुःख फक्त आपल्याजवळ ठेवायचं, पण समोरच्याला भेटताना हसऱ्या चेहऱ्यानं भेटायचं. कारण दुःख जर कवटाळून बसलो तर आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ दोन्हीही दुःखात जाणार आहेत. त्यापेक्षा आपण जो वेळ किंवा जी घटना आपल्याला नको आहे ती पूर्णपणे विसरून जायची. कदाचित माणसांना असंही वाटतं की मी चांगला वागतो, मी सर्वांना मदत करतो, पण मलाच का त्रास? माझ्याच बाबतीत इतकी संकटं का येतात? तर हा त्रास नाही आहे, तुमचं मन, तुमच्यातील खंबीरपणा किती आहे हे चेक करण्याची ती वेळ असते. देवानं, निसर्गानं प्रत्येक स्त्रीला इतकं मोठं योगदान दिलेलं आहे की ती स्त्री प्रत्येक अडचणींना सहज सामोरे जाऊ शकते. कारण ती तितकीच लवचिक आणि सात्विकसुद्धा आहे. स्त्रीमध्ये ते कौशल्य देवानं जन्मजातच दिलेलं आहे. जितकी ती कोमल नाजूक आहे, तितकीच ती कणखरही आहे. माझ्या मैत्रिणींनो, प्रत्येक वाईट प्रसंगात ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की आपण एकटे आहोत, त्यावेळी लक्षात घ्या, तुम्ही एकटेच त्या संकटाला पुरेसे आहात, म्हणून तुम्ही एकटेच आहात. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण ती क्षमता तुमच्यात आहे. एकदा जीवनाबद्दलच्या सर्व तक्रारी एका पानावरती लिहून घ्या आणि विचार करा, या साध्या चिल्लर गोष्टीसाठी मी इतकी दुःखी आहे का? मला यातून बाहेर पडता येत नाही का? प्रत्येक गोष्टीला मार्ग मिळतो. प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असते. ती निघून गेली की परत होतं तसं चांगलं होणार असतं. चांगली वेळ असेल तरीसुद्धा वाईट वेळ येते, कारण वेळ ही नेहमी बदलत असते. म्हणून आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, तितकं खंबीरही राहिलं पाहिजे आणि स्वतःलाही बनवलं पाहिजे. आणि स्त्रीमध्ये ही क्षमता आहे. मागे वळून पाहताना तुम्हाला स्वतःचाच अभिमान वाटला पाहिजे की इतकं सारं झालं, पण मी अजूनही खंबीर आहे, कारण मी माझं आयुष्य सुंदर बनवणार आहे. एकदा आरशात उभा राहा आणि स्वतःला सांगा की मी सर्व काही नीट करू शकते. बघा, जशा ह्या कुंड्या स्वच्छ झाल्या, तसं तुमच्या मनावरची ज्यावेळी जळमटच निघून जातील, मन स्वच्छ होईल, तर कितीतरी गोष्टी तुम्हाला साध्या आणि सोप्या होऊन जातील. जसं घर स्वच्छ करताना आपण बाहेर जी नको असणाऱ्या वस्तू टाकतो, त्याच पद्धतीनं वाईट निगेटिव्ह वस्तूही किंवा निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचार तुम्ही बाहेर टाकून द्या. तुमच्यासाठी नवं आयुष्य समोर आहे, नवं भविष्य आहे, कारण ते फक्त आणि फक्त सुंदर जगणं तुमचं आहे. जर तुम्ही तुमच्यामध्ये बदल केला तर तुमचंही आयुष्य खूप सुंदर या फुलांच्या प्रमाणे फुलून जाईल. माझे विचार जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ.